गोमातेला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले गेलं असून याच मृत्यूच्या दाढेत दिसू लागलेल्या गोमातेला वाचवण्यासाठी गोरक्षक व नगरपरिषद कर्मचाऱ्याशिवाय एक जणही पुढे सरसावला नाही, हे खेदाने नमूद करावंसे वाटतंय. त्याचं असं झालं, गेली काही वर्षापासून अंबेजोगाई शहरात काही जनावरे मोकाटपणे संपूर्ण गावभर फिरत असून या जनावरांमध्ये असंख्य गोमाता अर्थात गायी अशा आहेत की त्यांची मालके आपल्या गायींना गावभर फुकटचे चरण्यासाठी सोडतात आणि रात्री घरी घेऊन जाऊन तिचं दूध काढून घेतात. अशी जनावरे अनेक वेळा रस्त्याच्या मधोमध बसल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होताना व त्यातूनच अनेक अपघात होताना दिसतात. आज तर अंबेजोगाई बसस्थानकातून बसेस बाहेर निघण्याच्या गेटच्या मधोमध ठाण मांडून बसलेल्या गोमातेमुळे जवळपास 2-2.5 तास बसस्थानकातील वाहतूक विस्कळीत होऊन बस चालकांना आपल्या बसेस आत प्रवेश करण्याच्या गेटमधूनच बाहेर काढण्याची वेळ आली. प्रारंभी या गोमातेस बाजूला हटवण्यासाठी बसस्थानक प्रमुख कैलास उदार, वाहतूक निरीक्षक अमर दौंड व आरक्षण विभागातील कर्मचारी बलभीम मुंडे यांनी काही अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रयत्न केले, मात्र त्यांना ते शक्य न झाल्याने त्यांनी नगरपरिषद व पशुवैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क केला. पशुवैद्यकीय सह आयुक्त डॉक्टर एस घोटे यांनी तात्काळ डॉक्टर शेख व डॉक्टर काळे यांना बसस्थानकात पाठवून प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. अंबाजोगाई नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांनीही तात्काळ दखल घेऊन स्वच्छता विभागाचे सुपरवायझर नारायण होके, कर्मचारी संतोष जोगदंड, शेख अकबर, सुनील जोगदंड, अमोल जोगदंड, सुधीर जाधव व अन्य काही नगरपरिषद कर्मचाऱ्यांना या मोहिमेवर रवाना केले. हे वृत्त समजल्याने गोरक्षक ॲडव्होकेट अशोक मुंडे, तुलसीदास डेरनासे, बालाजी बारसकर, भागवत सेलुकर यांनीही बस स्थानकात धाव घेऊन गोमातेला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करून स्वतः पुढाकार घेऊन नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने JCB मधून त्या गोमातेस उपचारार्थ पशुवैद्यकीय रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी ही गाय माझीच आहे, मागच्या 20 वर्षापासून अशीच रस्त्यावर फिरत असते म्हणून जनावराची कत्तल करणारे एक सदग्रस्त त्या ठिकाणी आले आणि गायीवर मालकी हक्क सांगू लागले. यावेळी डॉक्टर अशोक मुंडे यांनीही त्या सदग्रस्ताला चांगले सुनावले व त्यांची बोलती बंद केली. त्या गोमातेस पशुवैद्यकीय रुग्णालयात हलवल्यानंतर डॉक्टर घोटे व त्यांच्या सहकार्याने गोमातेवर उपचार केले व त्यानंतर तिला ॲडव्होकेट अशोक मुंडे यांच्या स्वाधीन केले. ॲडव्होकेट मुंडे यांनी गोमातेस त्यांच्या वरवटी येथील गोशाळेवर हलवून अखेर जीवदान दिल्यामुळे त्यांचे व या मोहिमेत प्रयत्नशील असणाऱ्या सर्वांचे सर्वत्र अभिनंदन होत असून अंबेजोगाई शहरात अशा पद्धतीने रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणाऱ्यावर कार्यवाही करावी अशी मागणी ॲडव्होकेट मुंडे यांनी प्रशासनाला केली आहे. झुंजार न्यूजसाठी अशोक दळवेसह मी दत्ता आंबेकर, अंबाजोगाई. काहीच घेऊन काहीच घेऊन नाही. जनावर आहे राबण आहे आठवणीची. तुम्हाला कळायला पाहिजे ना, असं मोकळं सोडायला नाही, घरी ठेवायला आज पाहिजे नाही. बाबा. हा. 10-12 वर्षाने सोडली. हात धरू देत नाही मला, मारती ती. आम्ही त्याच्याजवळ एवढं दिला तोंडामध्ये हात घालू घालू मीठ खाऊ घातले असताना मारती म्हणायला राव ही. नका असं पाप करू. मरून जाईल ना तुम्ही. काय तुमची हालचाल सांभाळायचं जागेवर दावणीला सांभाळायचं टाका, रोज 100 रुपये खर्च करायसाठी रस्त्यावर सोडायचे. त्या प्लास्टिक खाऊन कोणामुळे होईल, तुमच्यामुळे प्लास्टिक खाल्ले ती ना. माझं नाव शेख. हॅलो, पूर्ण नाव सांगा. शेख रुपये. शेख रफी. रामा सदर बघा. सदर बाजार म्हणून काय इकडे येते का? सदर बाजारात ते काय इथपर्यंत येते? कसं काय पोकळ एवढं? हा, गाडी मागा के दवाखान्यात जाण दो क्या? गाडी मागा के दवाखान्यात जाण दो. पलटी मारून पडते असते इकडची बाजू बसत नसते. पाय कसे बसते? पाय मध्ये घ्या, पाय मध्ये घ्या. ते पडत नाही. गाव आहे का JCB? हो, जाऊ द्या. JCB गाव आहे का? नमस्कार, जय गोमाता, जय श्रीराम. आज अंबेजोगाई शहरामध्ये सकाळी 6 वाजेच्या सुमारास अंबेजोगाई बसस्थानकामध्ये या गाईला जखमी अवस्थेत असताना काही गोरक्षकांनी तिला पाहिलं. त्यानंतर आमचे मार्गदर्शक
या कार्यात आम्हाला सतत वेळोवेळी सहकार्य करणारे, लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवणारे आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक आंबेकर साहेब यांनी मला त्या ठिकाणी या गोष्टीची माहिती दिली. ही जी गाय आहे, ही गाय बसस्थानक परिसरामध्ये असल्या कारणाने बसस्थानकातील येणारे जाणारे प्रवाशांची वाहतूक जवळपास 1.5 ते 2 तास ही ठप्प झालेली होती. आणि ही गाय प्रवेशद्वारालाच असल्यामुळे त्या ठिकाणी JCP येईपर्यंत तिला उचलणं शक्य झालं नाही. त्याच्यामुळं STचे कर्मचारी असतील, प्रवासी असतील, यांना सुद्धा त्या गोष्टीच्या त्रासाला सामोरे जावं लागलं आहे. त्यानंतर पोलीस प्रशासन असेल किंवा मग नगरपालिका प्रशासन असेल किंवा वैद्यकीय प्रशासन असेल, घटनास्थळी आल्यानंतर या गायीवरती त्यांनी प्राथमिक उपचार केला. पुढील कार्यवाहीसाठी, पुढील उपचारासाठी वैद्यकीय दवाखाना अंबेजोगाई या ठिकाणी तिला वर्ग करण्यासाठी सूचित केलं. दरम्यानच्या काळामध्ये जवळपास 2 ते 2.5 घंटे गेले, परंतु तोपर्यंत कोणीही त्या ठिकाणी या गायीच्या मालकी संदर्भात आलं नव्हतं. परंतु ज्या ठिकाणी या परिस्थिती लक्षात आली की या गायीचा कोणीच वाली नाही आहे, मग त्या ठिकाणी एक इसम आला आणि तो म्हणतो माझी गाय आहे. म्हणजे आज मला सांगावं असं वाटतं की एखादी गाय तुम्ही रस्त्यावरती सोडून देतात, पोलीस यंत्रणा, वैद्यकीय डॉक्टर्स, नगरपालिका प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते, गोरक्षक यांना सगळ्यांना तुम्ही कामधंदे सोडून कामाला लावतात. हे अतिशय चुकीचं आहे, हे निंदनीय आहे. तर माझी एक प्रशासनाला विनंती आहे, जी की अंबेजोगाई शहरामध्ये अशा पद्धतीनं मोकाट गाई सोडून जे की त्या गायींच्या जीवितात धोका निर्माण करणारे लोक आहेत, यांच्यावरती अंबेजोगाई प्रशासनानं कारवाई करावी लवकरात लवकर. अन्यथा आम्ही त्यांच्या विरोधामध्ये निदर्शनं करून, निषेध व्यक्त करून आंदोलन करणार आहोत. धन्यवाद. काय